नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिरोळच्या फुलाबाई माने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित। शिरडोन येथे साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक दीबा पाटील यांच्या हस्ते गौरव। साहित्य संमेलनातून वैचारिक मेजवानी। शिरडोन तालुका शिरोळ येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेकडून शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शिरडोन येथील श्री रामकुंज फार्म हाऊस येथे ज्येष्ठ साहित्यिक दीबा पाटील यांच्या हस्ते श्रीमती माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। दरम्यान माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार, साहित्यिक दीबा पाटील यांनी आदर्श माता पुरस्कार प्राप्त फुलाबाई माने यांच्या कार्याचे कौतुक करून मनोगतातून साहित्यिक विचारधारेची संमेलनात वैचारिक मेजवानी दिली। शिरोळ येथील फुलाबाई माने यांनी पती कैलासवासी श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच साखर कारखान्याला बैलगाडीने ऊसतोडणी व वाहतुकीचे काम केले आहे। अपार कष्ट घेऊन त्यांनी चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने व 2 मुलींना चांगले घडविले आहे। यापूर्वी झालेल्या राजर्षी शाहू महोत्सव कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतःच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून लोकप्रबोधन महोत्सवाला प्रेरणा दिली असून त्यांना शाहू महोत्सव आयोजकांकडून कृतज्ञता सन्मान पुरस्कार तसेच कोल्हापूर येथील वंदुरे चॅरिटेबल ट्रस्टने आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव केला आहे। या संमेलनात सरपंच बाबासो हेरवाडे, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील, उद्योगपती विनोद घोडावत, पोलीस पाटील अनुराधा जाधव, डॉक्टर श्रीकांत पाटील, कलाप्पा टाकवडे, भूषण गावडे, डॉक्टर राजेंद्र कुंभार, डॉक्टर दीपक कोष्टी, रुस्तम मुजावर, सागर आडगाणे, डॉक्टर दगडू माने, संगीता माने यांच्यासह साहित्यिक, कवी उपस्थित होते। स्वागत अध्यक्ष विश्वास बालेघाटे यांनी केले। सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले। उपाध्यक्ष दिलीप कोळी यांनी आभार मानले।